नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा संदेश देत आहेत. तो संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर स्वामींचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळून तुमच्या जीवनामध्ये त्यांचा चमत्कार होईल. प्रत्येकाला रोज काही ना काही संकेत हे मिळत असतात. काही संकेत हे दिसतात, काही परंतु दिसत नाहीत. परंतु आपल्याला माहीत नसते की कुठल्या संकेतचा काय अर्थ असतो. तर आज स्वामींनी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आपण आपल्या घरात दैनिक पूजापाठ करताना जर हे काही 6 संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या समक्ष बसून स्वीकारत आहेत. सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. खूप जणांची ही जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवाची पूजा करत आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे की नाही, देव आपलं घरानं ऐकून घेतो की नाही, आपल्याला हे कसं कळेल. खूप जणांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की देव आपल्या घरी येण्यापूर्वी काही संकेत देत असतात. ते कोणते आहेत. पण तुम्ही जर आणखीही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती रोजच मिळत जाईल. तर पहिला संकेत आहे की सकारात्मकता आणि प्रसन्नता. आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो. इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो. यावर आपण लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण देवपूजा दरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो. धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. हाच ईश्वरीय अस्तित्वाचा पहिलाच अनुभव आहे. बहुधा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल, पण माहिती नसते की हा आपण साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत. हे आहे पहिले देवजवळ असण्याचे संकेत. हाही संकेत तुम्हाला मिळत असेल तर तुमच्यासोबत देव नक्कीच आहेत. तसेच पुढचा संकेत आहे पूजा करताना दारात आलेला भिक्षेकरी. आपण आपल्या घरी देवालयात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपण देवपूजा आटोपून असताना जर आपल्या दारात कोणी याचक, भिक्षेकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत. येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी असले तरी त्याला रिकाम्या हाताने कधीही जाऊ देऊ नये. त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काहीतरी द्यावे. तसे पण आपल्या शास्त्रानुसार दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही, तर नेहमी वाढच होते. पूजा दरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंताला प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. हे आहे दुसरे देवजवळ असण्याचे संकेत. तर पुढचा संकेत आहे तिसरा संकेत म्हणजे दिव्याचा प्रकाश एकदम मोठा होणे. तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वर आपल्या समक्ष ऐकत आहेत. पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी प्रकाशमान होणे त्याचाच संकेत आहे. अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी, आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्याव्यात आणि प्रार्थना करावी, म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेच पूर्णही होतील. हे आहे तिसरे देवजवळ असण्याचे संकेत. तर पुढचा चौथा संकेत आहे की ईश्वराची प्रतिमा दिसणे. आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो. तेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान ईश्वर आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकट दूर होणार आहेत. हे आहे चौथे संकेत की देव आपल्या जवळ आहेत. हे आपल्याला स्वामी सांगत असतात. तसेच पुढचा पाचवा संकेत आहे की पूजा करताना अतिथी आगमन होणे. आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते. आपण देवपूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथासांग आदरातिथ्य करावे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये, त्यांचे मन दुखावू नये. आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा.
हे आहे 5वे देव जवळ असल्याचे संकेत. तसेच शेवटचा आणि 6वा संकेत आहे की देवावर ठेवलेले फूल खाली पडणे. शेवटचा आणि 6वा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल जर पूजेदरम्यान आपल्यासमोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे. या प्रकारे हा संकेत मिळतो की आपल्या भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंताच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. हे आहेत 6वे देवजवळ असण्याचे संकेत. तुम्हाला जर हे संकेत मिळत असतील तर समजून जा की देव सदैव तुमच्या सोबत आहेत. त्यांची साथ तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कुठल्याही अडचणीमध्ये घाबरण्याची गरज नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.